कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व कोल्हापूर प्रेस क्लब तर्फे केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। चेंबरच्या शिवाजीराव देसाई सभागृहात झालेल्या चर्चासत्रामध्ये ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर विजय कुकडे, तस्लीम मुल्लानी, सुनील नागावकर, संजय शेट्टे यांनी प्रास्ताविक केले। आभार जयेश ओसवाल यांनी मानले। बजेट 2024 जे देण्यात आलेलं आहे, सर्वसामान्य लोकांना स्टँडर्ड डिडक्शनमध्ये दिलेली 10,000ची सूट आणि इतर टॅक्सेशनमध्ये झालेले किरकोळ बदल पाहता सर्वसामान्यांना फारसा आशादायक काही चित्र नाही आहे। त्याचबरोबर लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेनमध्ये केलेले बदल हे पूर्णतः येणाऱ्या काळात नवीन ज्या ट्रान्झॅक्शन्स होतील किंवा जे खरेदी विक्री होईल त्यावर पूर्णतः याचा परिणाम होणार आहे। उर्वरित रोजगार निर्मिती परत मध्यमवर्गीयांच्यासाठी जे गृहयोजना वगैरे आहेत यामध्ये सरकारने देण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु तो कितपत शेवटच्या माणसापर्यंत त्याची बेनिफिट्स मिळतील हे जरा साशंकताच आहे। त्यामुळं सर्व हे बजेट फारसा आशादायक न होता सर्वसाधारण होईल। छोट्या व्यावसायिकांच्या बाबतीत बघितलं तर एका हातानं दिलेलं आहे आणि एका हातानं घेतलेलं आहे। पण जर आपण काही महत्त्वाचे मुद्दे मांडायचे झाले तर पगारदार व्यक्तींना एक 17 ते 18,000 रुपये आयकरमध्ये वाचणार आहेत, त्यांचा तो फायदा होणार आहे। पण जर लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन वाढवलेला आहे त्याच्यामुळे खूप मोठा एक प्रश्न निर्माण होणार आहे। त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे इंडेक्सेशन बेनिफिट जो आहे प्रॉपर्टीच्या बाबतीत तो काढून टाकलेला आहे। त्यामुळे आत्ता जर तुम्ही तुमचं सोनं किंवा तुमची एखादी प्रॉपर्टी विकलात तर त्याच्यामध्ये जे इंडेक्सेशन बेनिफिट मिळत होतं ते संपूर्णपणे काढून टाकलेलं आहे। त्याचा एक मोठा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे। त्यामध्ये 1 लाख कोटींना फायदा होणार आहे। यामधून 300 युनिटपर्यंत वीज माफी देणार आहेत। पायाभूत सुविधेसाठी 11 लाख कोटीची तरतूद या बजेटमध्ये केलेली आहे। त्यामुळं इन्कम टॅक्समध्ये आज व्यापारी उद्योजक बघताना इन्कम टॅक्समध्ये आमच्या हातातून GST आणि इन्कम टॅक्समध्ये जी काढून घेतात आम्हाला काय देतात हे आम्हाला पाहिजे होतं, पण आम्हाला काही दिलेलं नाही, पण आमच्याकडनं निश्चित काढूनच घेतलेलं आहे। त्यामुळं इकडं बोलताना पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती आणि कृषीला प्राधान्य दिले, पण आमच्या व्यापार उद्योगाच्याकडनं खिशात त्यांनी मोठा हात घातलेला आहे। त्यामुळे हे बजेट स्वागत करतोच, पण ते व्यापाऱ्याच्या खिशात थोडं ठेवायला पाहिजे होतं अशी अपेक्षा होती आमची। वास्तविक करांच्या बाबतीमध्ये थोडासा निराशाजनक असाच हा अर्थसंकल्प म्हणावा लागेल, कारण भागीदारी फर्मच्या भागीदारांना दिला जाणारा जो मोबदला आहे त्याच्यावर TDSचे प्रोव्हिजन आलेले आहेत आणि इतर प्रकारच्या मालमत्तांना बाकी कॅपिटल गेन ज्याला भांडवली नफा म्हणतो आपण, त्या भांडवली नफ्यावर सुद्धा कर देत असताना त्याचं इंडेक्सेशन मिळणार नाही आहे। असे 2 अडचणीचे विषय सोडले तर बाकी करांच्या रचनेमध्ये काही विशेष बदल केलेला नाही आणि GST आणि इन्कम टॅक्सचे रेट हे जवळपास समानच ठेवलेले आहेत, पूर्वीच्या तुलनेमध्ये समानच आहे। सर्वसामान्यांना 17,500चा रिबेट मिळणार आहे या नवीन कर रचनेनुसार, परंतु भांडवली नफा जो आहे त्याच्यावरचा कर वाढवलेला आहे। नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विजय कुकडे। मोदींच्या तिसऱ्या वेळचं हे बजेट अतिशय महत्त्वाचं विकसित भारताचं स्वप्न साकार करणारं बजेट असणार अशी अपेक्षा होती आणि त्याप्रमाणे या बजेटचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की या बजेटमध्ये रोजगाराला, विशेषतः तरुणांच्या रोजगाराला प्राधान्य दिलेलं आहे। त्याचबरोबर ग्रामीण भागातील कृषी व्यवस्था बळकट करण्याचाही प्रयत्न या बजेटमध्ये झालेला दिसतो। या अंदाजपत्रकामध्ये वित्तीय शिस्त सांभाळलेली आहे, कारण वित्तीय तुटीचं प्रमाण हे 4.9% इतकं कमी ठेवलेलं आहे। ही देखील अत्यंत स्वागतार्ह अशा प्रकारची बाब दिसते। अंदाजपत्रकाच्या बाबतीत नेहमीच आयकरदात्यांना याच्यामध्ये सवलत मिळेल अशी अपेक्षा असते। तशा प्रकारची सवलत फक्त नव्या पद्धतीने जे कर भरतात त्यांच्यासाठी स्टँडर्ड डिडक्शन हे 25,000 रुपयांनी वाढवलेलं आहे। मात्र जुन्या पद्धतीने जे कर भरतात त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची सवलत किंवा सूट याच्यामध्ये दिलेली दिसत नाही। देशाचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न महागाईचा देखील आहे, त्याच्या बाबतीत मात्र या अंदाजपत्रकामध्ये फारशी भूमिका घेतलेली दिसत नाही।